या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी-ए-टी-वायच्या 6व्या सेमेस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला जो आपल्या कराचे प्रकार आपण पाहत होतो, त्यामधील तिसरा प्रकार आजच्या तासाला आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे, की विशिष्ट स्वरूपाचे कर आणि मूल्याधिष्ठित कर. अशा प्रकारे हा तिसरा प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. यापूर्वीच्या तासाला आपण पहिला प्रकार पाहितला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर. दुसरा प्रकाराचा प्रकार पाहितला प्रमाणशीर कर, प्रगतिशील कर ज्याला आपण पुरोगामी म्हटलेला आणि तिसरा प्रतिगामी कर असे 3 प्रकार दुसऱ्या प्रकारामध्ये आपण पाहितलेले आहेत. आजच्या तासाला आपल्याला कराचा तिसरा प्रकार पाहायचा आहे. विशिष्ट स्वरूपाचे कर आणि मूल्याधिष्ठित कर याला आपण म्हणूया, की जसं की आपण पाहितलं की प्रत्यक्ष कर म्हणजे जेव्हा कराघात आणि करभार एकाच व्यक्तीवर पडतो त्याला प्रत्यक्ष कर असं म्हणायचं आहे. अप्रत्यक्ष कर म्हणजे करघात एकावर आणि कराभार दुसऱ्यावर जिथे संक्रमण होतं कराचं त्याला आपण अप्रत्यक्ष कर असं म्हणतो. त्यानंतर प्रमाणशीर कर म्हणजे की उत्पन्नाच्या वेगवेगळ्या पातळ्यांना जेव्हा कराचे दर हे स्थिर असतात त्याला आपण प्रमाणशीर कर असं म्हटलेलं आहे. प्रगतिशील कर म्हणजेच उत्पन्नाच्या वेगवेगळ्या पातळीला उत्पन्नात वाढ झाली असताना कराच्या स्वरूपात वाढ होते, उत्पन्नात घट झाली असताना कर घट होतात. तर याला प्रगतिशील कर असं म्हटलेलं आहे आणि पुरोगामी कर म्हणजे उत्पन्नात वाढ झाली असताना करामध्ये घट होते आणि उत्पन्नात घट झाली असताना करात वाढ होते. अशा प्रकारे कर आणि उत्पन्नात व्यस्त संबंध हे प्रतिगामी कर प्रकारात आपल्याला दिसून येतं. तर आजचा आपल्याला तिसरा प्रकार कराचा पाहायचा आहे, की विशिष्ट स्वरूपाचे कर आणि मूल्याधिष्ठित कर. विशिष्ट स्वरूपाचे कर कशाला म्हणायचं? जेव्हा वजनानुसार किंवा नगदसंख्येवर कर आकारला जातो, तेव्हा त्याला विशिष्ट स्वरूपाचे कर असं म्हणायचं आहे. आणि जेव्हा मूल्यावर आधारित कर असतं, त्याला मूल्याधिष्ठित कर असं म्हणायचं आहे. पहा, हे कराचे प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे विशिष्ट स्वरूपाचे कर म्हणजे जेव्हा वस्तूचे वजन किंवा नगदसंख्येवर कर आकारला जातो, वजनानुसार किंवा नगदसंख्येनुसार कर आकारला जातो, तेव्हा त्याला विशिष्ट स्वरूपाचे कर असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, दर क्विंटल साखरेमागे अमुक टक्के उत्पादन कर आकारणे किंवा दर मीटर कापडमागे अमुक टक्के उत्पादन कर आकारणे. इथे साखरेचे वजन कपड्याचे मीटर हा आधार मानलेला आहे. म्हणजे नगदसंख्या किंवा वजनावर जेव्हा कराची आकारणी होते त्याला विशिष्ट स्वरूपाचे कर असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं, की विशिष्ट स्वरूपाच्या करात किमतीचा विचार केला जात नाही, तर वस्तूच्या वजनानुसार किंवा नगदसंख्येनुसार त्याचा या ठिकाणी तो कर लावला जातो. त्यानंतर मूल्याधिष्ठित कर हा वस्तूच्या मूल्यानुसार किंवा किमतीनुसार जे कर आकारले जातात त्यांना मूल्यानुसार कर किंवा मूल्याधिष्ठित कर असे म्हटले जाते. जसं की वस्तूच्या मूल्यात किंवा किमतीत जसजशी वाढ होते तसतशी कराच्या दरात वाढ होते. उदाहरणार्थ, 1 किलो साखरेची किंमत 1 क्विंटल साखरेची किंमत ₹2000 आहे आणि साखरेच्या किमतीवर 10% कर घेतला जातो. अशा प्रकारे 2000 साखरेच्या किमतीवर 10% कर म्हणजे ₹200 कर घेतला जाईल. जर साखरेच्या किमतीत वाढ झाली, समजा साखरेच्या किमतीत वाढ झाली, 1 क्विंटल साखरेची किंमत ₹2000 वरून ₹4000 झाली, तर कराच्या दरातही वाढ होईल. कराच्या दरातही वाढ होईल. आता 4000 वर 10% कर आकारला तर ते आपण 400 होईल असं आपल्याला दिसून येतं. तर अशा रीतीने 200ने कर वाढेल. याला काय म्हणायचं? मूल्याधिष्ठित कर. तर वस्तूच्या किमतीतील वाढीचा फायदा व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतो, म्हणून व्यापाऱ्यांनाही त्या प्रमाणात कर दिला पाहिजे, असे मूल्याधिष्ठित कराचे समर्थन केले जाते. तर अशा प्रकारे आपल्याला म्हणजे विशिष्ट स्वरूपाचे कर आणि मूल्याधिष्ठित कर अशा प्रकारे हा कराचा प्रकार पाहावयास मिळतो. त्याचबरोबर आपल्याला आणखी एक कराचा प्रकार या ठिकाणी पाहायचा आहे, जो की आपल्याला स्वतंत्र अभ्यासाला या ठिकाणी दिलेला आहे. जी-एस-टी, भारतातील वस्तू व सेवा कर, ज्याला आपण जी-एस-टी असं म्हणतो, की जी-एस-टीची खूप चर्चा झाली भारतामध्ये आणि हा एक अप्रत्यक्ष कर आहे. जी-एस-टी यावर आपल्याला स्वतंत्र टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये आहे, की जी-एस-टीचा आपण पाहतो की 2017 पासून भारतामध्ये जी-एस-टी हा लागू आहे आणि आज आपण पाहतो की त्यापासून सरकारला मोठ्या फार प्रमाणात उत्पन्न
1,00,000 कोटीपेक्षा आज जी-एस-टी पासून मिळणारं उत्पन्न जास्त झालेलं आहे. तर अशा प्रकारे जी-एस-टी मधील क्रांतिकारक बदल, जी-एस-टी कर म्हणजे एक देश एक कर, अशा प्रकारे या कराच्या माध्यमातून आपण पाहतो. जी-एस-टी यायच्या वस्तू व सेवा कर यायच्या अगोदर कराचे विविध प्रकार होते आणि आपण पाहतो केंद्र सरकारचे काही कर, राज्य सरकारचे कर आणि यामध्ये मग एकाच वस्तूवर अनेक कराची आकारणी होत असल्यामुळे त्यामुळे वस्तूच्या किमती ह्या खूप वाढायच्या. जसं की आपण पाहतो की वस्तूची प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे उत्पादन खर्च, वस्तूचा उत्पादन खर्च ₹1 असेल आणि टॅक्सेसच त्यावर ₹4 ₹5 व्हायचे. असे मिळून आपण पाहतो की वस्तूची ही ₹5 ₹6 वर जायची आणि त्यामुळे आपण पाहतो की वस्तू भारतातील महागाई किंवा चलनवाढ ही कमी होत नव्हती आणि यावरील एक उपाय म्हणूनच आपण पाहतो की वस्तू आणि सेवा कर हा आणलेला आहे. जगामध्ये वस्तू आणि सेवा कर फार पूर्वीपासून लागू केला जातो किंवा वापरला जातो. भारतात तो अलीकडे आपण पाहतो की लागू झालेला 2017 मध्ये. तर अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेतील ज्या आर्थिक सुधारणा आहेत, त्या सुधारणामधीलच एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे भारतामध्ये वस्तू आणि सेवा कर लागू करणे हा असलेला आपल्याला दिसून येतो. की जसं की अ, भारतीय अर्थव्यवस्था 1991च्या धोरणाने खुली केल्यामुळे देशात मोठ्या फार प्रमाणात आर्थिक सुधारणा झालेली आहे. त्याचा अनुकूल परिणाम म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था ही जगात आज आपण पाहतो की 6व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेली आहे. जसं की आपण पाहतो की सध्या भारताची अर्थव्यवस्था 2.70 ट्रिलियन डॉलरची झालेली आहे. ती 5 ट्रिलियन करण्याचा गव्हर्नमेंटचा मानस आहे किंवा तशा प्रकारचा उद्देश आहे. तर त्यासाठी आपण पाहतो की जागतिकीकरणाच्या धोरणानुसार खाजगीकरण, उदारीकरण अ, आणि जागतिकीकरण या अ, त स्त्री सूत्रीचा अवलंब करून या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्था ही विकासाकडे नेण्याचा शासनाकडून प्रयत्न होत आहे आणि त्यातूनच ज्या आर्थिक सुधारणा होत आहेत, त्यापैकीच एक आर्थिक सुधारणा म्हणजे भारतात आलेला किंवा लागू झालेला जी-एस-टीचा कर असेल. आपण पाहतो की आर्थिक सुधारणांच्या बाबतीत धाडसाचे निर्णय घेणे आवश्यक असते आणि त्याचाच एक भाग म्हणून भारताच्या कर प्रणालीमध्ये आमूलाग्र सुधारणा करून 1 जुलै 2017 रोजी भारतामध्ये केव्हा जी-एस-टी लागू झाला? 1 जुलै 2017 रोजी वस्तू व सेवा कर म्हणजे जी-एस-टी लागू करण्यात आला. योग्य कर धोरणे कोणत्याही देशाच्या मजबूत प्रशासन आणि शाश्वत विकासाचे निर्देशक मानली जातात आणि कर हे महसूल आणि प्रगतीचा स्रोत आहे. त्यामुळे करामुळे सत्ताधाऱ्यांचे आपण पाहतो की गव्हर्नमेंटचं उत्पन्न वाढतं आणि म्हणून त्याचबरोबर त्यांचं उत्तरदायित्वही वाढतं. कार्यक्षम प्रणाली देशात कार्यक्षम कर प्रणाली असेल, तर सामाजिक आणि आर्थिक विकासास चालना मिळते असं आपल्याला पाहायला मिळतं. भारतातील कर प्रणालीतील जटिलता नेहमी चर्चेचा विषय होता. कारण आपण पाहतो की जी-एस-टी यायच्या अगोदर विक्री कर होता. अ, आणि विक्री करावर आपण पाहतो की अनेक कर वस्तूवर लादल्या जायचे आणि डबल-डबल लादल्या जायचे. त्यामुळे एकच वस्तू एका राज्यात स्वस्त तर दुसऱ्या राज्यात महाग होती आणि वस्तूच्या प्रचंड किमती वाढायच्या. उत्पादन खर्च कमी असूनही टॅक्सेस जास्त असल्यामुळे त्याच्या किमती वाढत. जसं की आणखी आपल्याकडे या ठिकाणी बऱ्याच वस्तूचं उदाहरण देता येईल. की त्यामुळे वस्तूच्या या ठिकाणी किमती वाढ होऊ लागल्या आणि किंमत वाढीतून आपण पाहतो की गरिबी वाढू लागली आणि म्हणून यावरील एक उपाय म्हणून जी-एस-टी भारतामध्ये 1 जुलै 2017 रोजी लागू करण्यात आला आणि त्यामुळे आपण पाहतो की एक या अ, आज जी-एस-टी हा शासनाचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत झालेला आपल्याला दिसून येतो की जी-एस-टीपासून 1,00,000 कोटीपेक्षा जास्त आता शासनाला तशा प्रकारचा महसूल मिळत आहे. या डिसेंबर 2021 मधील सर्वात रेकॉर्डेड असं जी-एस-टीचं कलेक्शन आपण पाहतो की केंद्र सरकारकडे झालेलं आहे आणि त्यामुळे जी-एस-टी लागू करून भारताला आपण पाहतो की भारताची अर्थव्यवस्था आता एक अनुकूल असा परिणाम जी-एस-टीचा भारताच्या अर्थव्यवस्थेत दिसून येत आहे. भारतातील कर प्रणालीतील जटिलता नेहमी चर्चेचा विषय व चिंतेचा विषय राहिलेला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वांनाच विविध प्रकारचे कर आकारण्याचे अधिकार असल्यामुळे
सामान्य नागरिकासह व्यापारी आणि उत्पादकांनाही एकच वस्तू अथवा सेवेसाठी अनेक कर भरावे लागत असत. म्हणजे मालाच्या मूळ उत्पादन ठिकाणापासून त्याची वाहतूक आणि ग्राहकांच्या प्रत्यक्ष हातात पडेपर्यंत अनेक टप्प्यावर कर आकारणी होत असल्यामुळे एकाच वस्तूवर अनेक वेळा कर आकारल्यामुळे वस्तूची किंमत ही मूळ उत्पादन खर्चापेक्षा अनेक पटीने वाढत असे. त्यामुळे देशातील चलनवाढीची समस्या निर्माण होत असे. परंतु आता वस्तू व सेवा करामुळे ही परिस्थिती बदलून एक देश, एक कर आणि एक बाजारपेठ पहा. एक देश, एक कर आणि एक बाजारपेठ म्हणजेच वस्तू व सेवा कर एकदाच भरावा लाग लाग एकदाच कर भरावा लागेल. जिथे सेवा पुरविली जाईल अशाच ठिकाणी कराची आकारणी केली जाईल आणि त्यामुळे आता संपूर्ण देशात एखादी वस्तू व सेवा सारख्याच किमतीला मिळेल असं आपल्याला म्हणता येईल. आता आपल्याला या ठिकाणी आपण पाहूया की जागतिक पातळीवर या ठिकाणी वस्तू व सेवा जी-एस-टी कराची स्थिती काय आहे? सध्या जगात 160 देशांमध्ये वस्तू व सेवाची जी-एस-टी ही प्रणाली राबविल्या जाते. युरोपियन युनियन आणि आशिया खंडात श्रीलंका, सिंगापूर, चीन या देशांमध्ये जी-एस-टी लागू आहे. जगात सर्वप्रथम फ्रान्सने 1954 मध्ये वस्तू सेवा कर प्रणाली लागू केली होती. जी-एस-टीचे दर हे विविध देशात वेगवेगळे आहेत. प्रमाणित जी-एस-टी दराची पातळी ही 25% डेन्मार्क, हंगेरी, स्वीडन, नॉर्वे ते 5%, 25 ते 5%, सिंगापूरमध्ये आहे. त्यामुळे बहुसंख्य देशात जी-एस-टी त्यांच्या उत्पन्नाच्या मुख्य स्रोत आहे. शासनाच्या एकूण उत्पन्नापैकी सर्वसाधारण विक्री कर आणि जी-एस-टी याचे प्रमाण ग्रीसमध्ये 1998 मध्ये 33.5%, यूकेमध्ये 99 मध्ये 31%, फ्रान्समध्ये 97 मध्ये 28%, अर्जेंटिनामध्ये 2000 मध्ये 42.58%, हंगेरीमध्ये 2000 मध्ये 35.60%, रशियामध्ये 2000 मध्ये 30.20%, युक्रेनमध्ये 33.7% आणि युरोपमध्ये गेली 50 वर्षे जी-एस-टी हा कर लागू आहे. मुख्य उत्पन्नातील एक भाग आहे. जगातील ज्या देशांमध्ये जी-एस-टी आहे, जगातील सुमारे 90% लोकसंख्या त्यामध्ये वास्तव्य करते. जी-एस-टीमुळे महागाई दर कमी झालेला आहे. की यामध्ये कॅनडा 69.6%, युनायटेड किंगडम 34.1%, इंडोनेशियात 49.5%, न्यूझीलंडमध्ये 51.7%, चीनमध्ये 47.9%, सिंगापूरमध्ये 33.3% महागाई कमी झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. तर भारताचा जर विचार केला तर भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात जी-एस-टीचा आज आपण पाहतो 18% रोल आहे. म्हणजे 18% उत्पन्न देशाच्या जी-एस-टीमधून देशाला मिळतं. तर जगाचा आपण विचार केला तर त्यांचं प्रमाण हे साधारणपणे 25% पेक्षा जास्त आहे. तर ते 70% काही-काही देशात जी-एस-टीचा वाटा आहे. तर तिथपर्यंत जर जायचं असेल तर जास्तीत जास्त व्यापाऱ्यांना यामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे आणि याबद्दलची जी यंत्रणा आहे ती सुटसुटीत करणं, तर त्यामध्ये जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करणं, अशा जर गोष्टी केल्या तर निश्चितच भारतीय अर्थव्यवस्थेलाही जी-एस-टी हा एक संजीवनी देणारा टॅक्स ठरेल असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. जागतिक पातळीवर या ठिकाणी जी-एस-टीचे दर आपण दिलेले स्टँडर्ड रेट ज्याला आपण म्हणतो. चीनमध्ये स्टँडर्ड रेट 17% आहे. त्यानंतर फ्रान्समध्ये 20% आहे. जर्मनीमध्ये 19% आहे. त्यानंतर ग्रीसमध्ये 24% आहे. जपानमध्ये 8% आहे. नॉर्वेमध्ये 25% आहे. दक्षिण आफ्रिकेत 14% आहे. युनायटेड किंगडममध्ये 20% आहे. तर अशा प्रकारे आपण पाहतो की स्टँडर्ड रेट त्यांचा जी-एस-टीचा असलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये अदर रेट्स देखील आपल्याला वेगवेगळे त्यामध्येच पाहायला मिळतात. आता भारतातील आपण पाहूया की भारतामध्ये जेव्हा जी-एस-टी आला तेव्हा जी-एस-टी हा निश्चित स्वरूपाचा वस्तू व सेवांवर आधारित उत्पादक ते ग्राहक अशा प्रवासातील एकमेव कर असून तो तर केंद्र सरकार राज्य शासनाच्या अप्रत्यक्ष करांना
तो पर्याय असून देशभरात एक बाजारपेठ उभारणारा कर आहे. जी-एस-टी कर प्रणालीमुळे सतत 17 अप्रत्यक्ष कर पहा, जी-एस-टीमध्ये 17 अप्रत्यक्ष कर समाविष्ट केलेले आहेत. जे की यामध्ये केंद्र शासनाचे 8 कर आणि राज्य शासनाचे 9 असे 17 कर एकत्रित करून जी-एस-टी भारतात लागू केलेला आपल्याला दिसून येतो. परत एकदा सांगतो, भारतातील वेगवेगळे 17 कर हे जी-एस-टीमध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि त्यातून एक जी-एस-टी लागू केलेला आहे. त्यामध्ये केंद्र शासनाचे 8 कर आहेत आणि राज्य शासनाचे 9 कर असे एकत्रित करून आपण पाहतो की जी-एस-टी आणलेला आहे. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारचे मिळून 23 उपकर त्यामुळे बदलले जाणार आहेत. विविध प्रकारची रिटर्न्स, परतावे ज्याला आपण म्हणतो, भरावे लागणार नाहीत. जे की पूर्वी भरावे लागत होते ते आता गरज नाही. जी-एस-टी हा केंद्राच्या सी-जी-एस-टी आणि राज्याचा एस-जी-एस-टी करांचा मिलाफ आहे. पहा, म्हणजे जेव्हा आपण जी-एस-टी भरतो तेव्हा 2 प्रकारात आपला कर या ठिकाणी जमा होत असतो. सी-जी-एस-टी म्हणजे केंद्राकडे जातो तो कर आणि राज्याकडे एस-जी-एस-टी हा राज्याचा कर आहे. अशा प्रकारे 2 तुम्ही जर एखाद्या दुकानात वस्तूची खरेदी केली आणि त्याची जर पावती घेतली, तर पावतीवर अशा प्रकारचे 2 कर येतात. सी-जी-एस-टी आणि एस-जी-एस-टी. अशा प्रकारे सी-जी-एस-टी म्हणजे केंद्राचा कर आणि राज्याचा एस-जी-एस-टी म्हणजे राज्याचा कर. अशा प्रकारे 2 आपल्याला कॉलम तिथे पाहायला मिळतात. पहा, भारताच्या जी-एस-टीमध्ये केंद्र व शासनाचे आपण पाहिलेले केंद्र शासनाचे 8 कर आणि राज्य शासनाचे 9 असे एकूण 17 कर जी-एस-टीमध्ये समाविष्ट केलेले. केंद्र शासनाचे कुठले पहा, केंद्र शासनाचा केंद्रीय उत्पादन शुल्क जी-एस-टीमध्ये समाविष्ट केलेला आहे. आबकारी कर जी-एस-टीमध्ये समाविष्ट केलेला आहे. विशिष्ट वस्तूच्या उत्पादनावरील अतिरिक्त शुल्क जी-एस-टीमध्ये लागू केलेला आहे. वस्त्र उद्योगावरील अतिरिक्त शुल्क जी-एस-टीमध्ये घेतला आहे. सीमा शुल्कवरील अतिरिक्त कर जी-एस-टीमध्ये घेतलेला आहे. सीमा शुल्कवरील विशेष अतिरिक्त कर जी-एस-टीमध्ये घेतलेला आहे. सेवा कर जी-एस-टीमध्ये घेतलेला आहे. वस्तू व सेवांच्या पुरवठ्यासंदर्भात असल्यास केंद्रीय अधिभार आणि उपकर अशा प्रकारचे केंद्राचे 8 कर जी-एस-टीमध्ये समाविष्ट केलेले आहेत. तर राज्य सरकारचे 9 कर यामध्ये जी-एस-टी समाविष्ट केले. त्यामध्ये राज्यवर्धित मूल्य कर, उत्पादन शुल्क, ऐष-आराम कर, प्रवेश कर, त्यानंतर करमणूक व मनोरंजन कर, त्या जाहिरातीवरील कर, खरेदी कर, वन विकास कर आणि वस्तू व सेवांच्या पुरवठ्याशी संबंधित असलेला राज्य सरकारचा अधिभार व उपकर अशा प्रकारचे 9 कर राज्य सरकारचे आणि 8 कर केंद्र सरकारचे व इतर उपकर 23 असे मिळून आपल्या भारतामध्ये जी-एस-टी हा कर, एक कर एक देश आणि एक बाजारपेठ अशा प्रकारे आपण पाहतो की निर्माण झालेली आहे. जी-एस-टीमध्ये आपण पाहतो की सध्या मद्य, कच्चे तेल, डिझेल, पेट्रोल, नैसर्गिक गॅस, विमानांचे इंधन इत्यादीचा आणखी समावेश केलेला नाही किंवा या वस्तूंना जी-एस-टी लागू नाही आहे. भारतातील जी-एस-टीचे दर या ठिकाणी आपल्याकडे दिलेले आपण पाहितले की देशभरात जी-एस-टीचे दर स्टँडर्ड रेट आपण पाहितलेले आहेत की भारतातही आपण पाहतो की जी-एस-टीचे 5 या ठिकाणी दर दिलेले आहेत. ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, ज्याला अत्यावश्यक वस्तू अन्नधान्यासहित त्याच्यावर जी-एस-टी लागू नाही. जी-एस-टीमधून त्याला मुक्तता दिलेली आहे. त्यानंतर सर्वात कमी जी-एस-टीचा दर हा 5% आहे. हा एक दुसरा टप्पा आहे. पहिला टप्पा जी-एस-टीच्या कराचा 0% ज्यामध्ये अत्यावश्यक वस्तू येतात, जीवनावश्यक वस्तू येतात. त्यामध्ये अन्नधान्याचा समावेश आहे. त्याच्यावर कर आकारला जात नाही. जी-एस-टीमध्ये कराचा दुसरा टप्पा आहे 5%चा. तर यामध्ये सर्वसाधारणपणे वापरात येणाऱ्या वस्तू व सेवा आहेत. त्यानंतर तिसरा टप्पा आहे 12%चा. यामध्ये ग्राहकोपयोगी वस्तू व सेवा मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. त्याचबरोबर 18% हा एक दर ग्राहकोपयोगी वस्तूंना लागू केला जातो आणि त्यानंतर 5वा टप्पा जी-एस-टीच्या कराचा आहे 28%चा. यामध्ये ऐशोआराम ज्या वस्तू आहेत, त्या वस्तूवर 28% कर लागू केला जातो. ज्यामध्ये तंबाखूचे उत्पादन असेल, शीतपेय असेल, त्याचबरोबर मोटार गाड्या असतील, तर त्यावर जी-एस-टी 28% लागू केला जातो.
तर हे जी-एस-टीचे 5 टप्प्यातले वेगवेगळे दर असलेले आपल्याला दिसून येतात. जी-एस-टीच्या पहिल्या टप्प्यात 0 ज्यामध्ये अत्यावश्यक वस्तू येतात. दुसऱ्या टप्प्यात 5% आहे, त्यामध्ये सर्वसाधारण वस्तू येतात. तिसऱ्या टप्प्यामध्ये 12% आणि 18% ज्यामध्ये ग्राहक वस्तू व सेवा येतात आणि 28% मध्ये चैनीच्या वस्तू येतात, की ज्यावर चैनीच्या वस्तूवर 28% जी-एस-टी भारतात लागू केला जातो. म्हणजे श्रीमंतांवर अधिक कर तर गरिबांवर कमी कर असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल, की हे 5 टप्पे कराचे असलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये वस्तू कमी जास्त एक एक दुसऱ्या गटात या ठिकाणी शासनाला किंवा जी-एस-टीची कर प्रणालीची जी समिती आहे, जी की प्रत्येक महिन्याला आढावा घेते, त्या समितीला त्याचे अधिकार दिलेले आहेत किंवा व्यापाऱ्याकडून, ग्राहकाकडून काही तक्रारी आल्यास यामध्ये बदल देखील केला जातो. तर अशा प्रकारचा हा लवचिकता असलेला म्हणजे कराचे जे कर कसोट्या आपण पाहिल्यात त्या सगळ्या कर कसोट्या जी-एस-टीला लागू पडतात आणि त्या अशा प्रकारचा एक चांगला कर भारतामध्ये जुलै 2017 मध्ये लागू झाला आणि आपण पाहतो की पहिलं आपण पाहतो जुलै 2017 मध्ये शासनाला जी-एस-टीपासून कर संकलन उत्पन्न 94,063 एवढं मिळालेलं एवढं कोटी रुपये मिळालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. ऑगस्टमध्ये देखील 90 हजार कोटीच्या वर मिळालेलं आहे. त्यानंतर आपण पाहतो की नोव्हेंबर 17 मध्ये ते 80 कोटी 808 झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर आज आपण पाहतो की हा टप्पा 1,00,000 कोटीच्या वर गेलेला आपल्याला दिसून येतो. 1,00,000 कोटीपेक्षाही जास्त जी-एस-टीपासून शासनाला पर मंथ इन्कम आज मिळत आहे. तर अशा प्रकारे जी-एस-टी हा खूप उपयुक्त असा कर असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर या जी-एस-टीचे काही फायदे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात, की यामध्ये जी-एस-टीचे अनेक फायदे असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. ते फायदे या पद्धतीचे आहेत, की वस्तू व सेवांच्या करामुळे आर्थिक साधने वाढल्यास मदत होईल, कराचा पाया विस्तारेल, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था उच्च स्तरावर जाईल किंवा विकास दर वाढेल असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर वस्तू व सेवाचा कर राज्य व केंद्राचे कर समान राहतील, त्यामुळे आंतरराज्य विक्री सोपी होईल, राज्याच्या स्वायत्तेत वाढ होईल. आपण पाहतो की पूर्वी जी-एस-टी यायच्या अगोदर महाराष्ट्रात ते एक्स वस्तूची किंमत वेगळी राहायची आणि आंध्रामध्ये एक्स वस्तूची किंमत वेगळी राहायची. आता तो फरक आपल्याला दिसणार नाही. कारण प्रत्येक राज्याचे आपण पाहतो की कर आकारण्याचा अधिकार सरकारला आहे आणि गव्हर्नमेंट आपण पाहतो 3 टप्प्यात दिसून येतं. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, की प्रत्येक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचे वेगळे कर होते आणि त्यामुळे वस्तूच्या किमती प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या होत्या आणि त्यामुळे आपण पाहतो की अंतर्गत वेगवेगळ्या करांमुळे वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या. जसं की आपण पाहतो की अ, की प्रोफेसर रोस्टो यांनी अशा प्रकारचं जर्मनीचा अभ्यास केला होता, की जर्मनीच्या अंतर्गत व्यवहार हा नियंत्रणात्मक आहे आणि विदेशी व्यवहार हा खुला आहे. तर अंतर्गत देशातील वस्तू ह्या प्रचंड त्यामुळे वेगवेगळे कर प्रत्येक राज्याचे असायचे आणि त्यामुळे प्रचंड देशांतर्गत वस्तूंच्या किमती प्रचंड वाढायच्या आणि विदेशी वस्तू मुक्त त्या देशामध्ये येत होत्या आणि त्यामुळे त्या स्वस्त राहायच्या आणि लोक विदेशी वस्तूची मागणी करत होते आणि स्वदेशी वस्तू घेत नव्हते कारण जास्त किमती असायच्या. तर त्यांनी तशा प्रकारचं तिथे अभ्यास करून देशाला सजेशन दिलं होतं, की अंतर्गत व्यापार खुला करा. अंतर्गत व्यापार खुला करा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारही खुला केव्हा करायचा आणि संरक्षित केव्हा करायचा अशा प्रकारे विकासाचे 5 टप्पे त्यांनी दिले होते आणि त्या 5 टप्प्यावर वेगवेगळी कर प्रणाली असावी अशा प्रकारचं मत रोस्टो यांनी सांगितलं होतं, की साधारणपणे तीच अवस्था भारतातही दिसून येत होती, की प्रत्येक राज्याचे वेगवेगळे कर असायचे आणि त्यामुळे आपण पाहतो, की राज्याअंतर्गत व्यापारावर बंधने होती किंवा वेगवेगळे कर होते आणि त्यामुळे काही वस्तू तिथे महाग असायच्या, काही वस्तू दुसऱ्या राज्यात स्वस्त असायच्या आणि त्यामुळे लोक तिथून खरेदी करत असत. तर अशा प्रकारे किमतीतील फरक जी-एस-टी यायच्या अगोदर आपल्या भारतात होता, परंतु तो जी-एस-टीने घालवला हा एक फायदा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणूनच त्याचं स्लोगन आपल्याला म्हणता येईल, की "एक देश, एक कर आणि एक बाजारपेठ." अशा प्रकारे त्यानंतरचा फायदा आपल्याला सांगता येईल, की वस्तू व सेवा करामुळे
देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल. त्याचबरोबर कर चुकवेगिरी कमी होईल. पहिलं आपण पाहतो की कराचे दर खूप होते आणि प्रत्येक टप्प्यावर आपण पाहतो की वेगवेगळ्या शासनाकडून वेगवेगळे कर आकारले जायचे. परंतु आता सगळीकडे कराचे दर यामध्ये ट्रान्सपरन्सी एवढी आलेली आहे, पारदर्शकता एवढी आलेली आहे आणि त्यामुळे आता कर चुकवेगिरी कमी होईल असं आपल्याला सांगता येईल आणि हळू ते आपल्या आता लक्षात येते. त्याचबरोबर करांमुळे जे विविध कर पूर्वी होते त्यामुळे सामान्य नागरिकांचा गोंधळ निर्माण होत होता. आता जी-एस-टीमुळे ते कमी होईल. त्यानंतर दुहेरी कर आकारणी टाळल्या जाईल. आपण पाहतो की पूर्वी एकाच वस्तूवर अनेक कर लादल्या जायचे आणि त्यामुळे वस्तूच्या किमती खूप वाढायच्या. आता तो भाग आता कमी होईल. त्यानंतर वस्तू व सेवा करामुळे विदेशी गुंतवणूक या ठिकाणी आकर्षित होईल आणि त्यामुळे उद्योग क्षेत्र देखील वाढेल आणि त्यामुळे निर्यात वाढेल. विदेशी बाजारपेठेमध्ये भारत चांगल्या पद्धतीने स्पर्धा करेल. अशा प्रकारे वेगवेगळे जी-एस-टीचे फायदे असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे जी-एस-टीमुळे सर्वात महत्त्वाचा फायदा की यामध्ये पारदर्शकता आहे. अ, कराचे वेगवेगळे टप्पे या ठिकाणी ठेवलेले आहेत, की अत्यावश्यक वस्तू यामधून वगळलेल्या आहेत. चैनीच्या वस्तूवर जास्त कर आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की कराचा भार कोणावर पडणार नाही, अतिरिक्त कराचा भार कोणावर पडणार नाही, ही काळजी यामध्ये घेतलेली आहे. यामध्ये जसजशा त्रुटी दिसून येतील तसतसं सुधारणाविषयक कमिटी शासनाची यावर लक्ष देऊन असते आणि दर महिन्याला याच्यावर आपण पाहतो की मीटिंग होत असतात आणि त्यातून सुधारणाही केल्या जातात आणि अशा प्रकारे एक लवचिक कर पद्धती भारतात आणल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला एक ऊर्जा प्राप्त झालेली आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेने आता आपण पाहतो की या कोविड महामारीच्या काळात देखील आज आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्थेने लवकर उभारी घेतलेली आहे. त्याचं मुख्य कारण हे की भारतातील कर सुधारणा अ, आणि त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या गोष्टींमुळेच आज भारताची अर्थव्यवस्था या कोरोनाच्या काळातही टिकून असलेली आपल्याला दिसून येते. थोडक्यात जी-एस-टीमुळेच भारताच्या अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण थांबलात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.